नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अक्षय घोरपडे. माझ्या अक्षयचा या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज मी आपल्या समोर भगवान भटकर लिखित माती या कवितेचं रसग्रहण करणार आहे. ही कविता कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रथम वर्ष कला शाखेच्या मराठी विषयासाठी द्वितीय सत्रासाठी अभ्यासक्रमात या कवितेचा समावेश केलेला आहे आणि त्या कवितेचं रसग्रहण आज खास करून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील जळगावच्या विद्यार्थ्यांसाठी हे खास रसग्रहण मी आज आपणासमोर सादर करत आहे. कवितेचं शीर्षक आहे माती. मातीत मिसळण्याआधी मातीची गावी गाणी, मातीत मिसळण्याआधी मातीची गावी गाणी, पुढच्याही पिढ्यांच्या साठी सांगावी तिची कहाणी. अगणित आले गेले सांगून मातीची महती, ती चमत्कार सृष्टीचा ती विपुल नाही गणती. सृष्टीच्या रचनेमधले ती जडत्वाचे देणे, ती दिव्य रूप निधान अंगीच स्वयंभू लेणे, ती दिव्य रूप निधान अंगीच स्वयंभू लेणे. मातीच मातीला मिळते हे तत्व चिरंतन साक्षी, मातीच मातीला मिळते हे तत्व चिरंतन साक्षी, अथपासून नित्य आहे ती नसते कधी परोक्षी. मूळ कुठे आकळेना विश्वाच्या खोल तळाशी, मूळ कुठे आकळेना विश्वाच्या खोल तळाशी, जडत्वातून स्फुरलेली अखंड ती अविनाशी. मातीशी राखून नाते हे चक्र फिरत राहील, मातीशी राखून नाते हे चक्र फिरत राहील, मानवता मरणारी प्राण धरून राहील. मातीचा चढण्याआधी एक नवा थर अंती, मातीचा गंध भिनावा नेणीव उरे प्राणांती, नेणीव उरे प्राणांती. अशी ही कविता आहे विद्यार्थी मित्रांनो. अतिशय महत्वाची अशी ही कविता आहे. अतिशय सुलभ, सहज आणि आकलनास सोपी अशी ही कविता आहे. या कवितेचा जर आकृतिबंध आपण जर बघितला तर एकूण 7 कडव्यांची ही कविता आहे आणि प्रत्येक कडव्यामध्ये 4 ओळी आहेत. त्यातील 4 ओळींमध्ये जर आपण बघितलं तर दुसऱ्या आणि चौथ्या ओळीमध्ये कवीने यमक साधलेला आहे. उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर पहिलं कडवं आपण बघूया की मातीत मिसळण्याआधी मातीची गावी गाणी, पुढच्याही पिढ्यांच्या साठी सांगावी तिची कहाणी. आता मातीची गावी गाणी आणि सांगावी तिची कहाणी, गाणी आणि कहाणी येथे आपल्याला यमक साधलेला दिसून येतो. मित्रांनो, कवी हा मातीविषयी सांगत आहे, मातीबद्दल सांगत आहे, म्हणजेच तो जमिनीबद्दल सांगत आहे. मातीचा संदर्भ आपल्याला कशाशी येतो तर कृषी जीवनाशी आपण मातीचा संबंध अधिक पद्धतीने जाणून घेतो. तो कसा की शेती माती हा शब्द आपण वापरत असतो की जिथे जमीन म्हणण्यापेक्षा आपण माती हा शब्द या अर्थाने म्हणतो की ती सर्जक आहे, सर्जनशील आहे, जिच्यामध्ये उगवण्याची क्षमता आहे तिला आपण माती म्हणतो. म्हणजे अनेक शब्द आपण मातीसाठी वापरत असतो. कधी धूळ शब्द वापरत असतो, कधी जमीन शब्द वापरत असतो, कधी मुरुम शब्द वापरत असतो. तिच्या प्रकृतीनुसार आपण ते शब्द वापरत असतो. परंतु माती शब्द वापरत असताना माती या शब्दाच्या पाठीमागे एक व्यापक अर्थ दडलेला आहे आणि तो अर्थ आहे हा उगवण क्षमतेचा किंवा सर्जनशीलतेचा तो अर्थ आहे. आणि अशा या मातीची महती आपण गायली पाहिजे किंवा तिची गाणी गायली पाहिजे किंवा पुढच्या पिढ्यांच्यासाठी ती मातीची कहाणी आपण सांगितली पाहिजे असे कवीला वाटते. वास्तविक कवीला हा जो प्रश्न पडलेला आहे तो कशातून निर्माण झालेला आहे की पुढच्या पिढ्यांसाठी जर तिची कहाणी सांगण्याची जर वेळ आमच्यावर आलेली असेल
तर आम्ही कोणत्या युगामध्ये जगत आहोत? कारण माती हा पंचमहाभूतातला एक महत्वाचा घटक आहे. मानवी जीवन जे आहे ते जीवन हे कशातून निर्माण झालेलं आहे? तर ते पंचमहाभूतातून निर्माण झालेलं आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि जल असं ज्यावेळेस आपण म्हणतो आणि पृथ्वीचा ज्यावेळेस उल्लेख आपण करतो तर तो आपण उल्लेख म्हणजे तो मातीचाच उल्लेख करतो. मातीतच आपण मिसळून जात असतो. मातीतूनच आपण उगवण्याची जी क्षमता आहे आपली ती सुद्धा मातीतून आलेली असते. आणि ही माती कुठून जन्मली, हिची निर्मिती कशी झाली याचाही शोध विज्ञानाच्या पातळीवर खूप मोठ्या प्रमाणात घेतला गेलेला आहे. मग अनेक तुम्हाला विज्ञानाचे सिद्धांत या संदर्भात सांगता येतील, परंतु मानवी सृष्टी निर्माण होण्याच्या आधीपासून माती ही आपल्या आधीपासून इथे होती आणि मानवी सृष्टीत लयास गेल्यानंतर ही जर काही अस्तित्वात राहील तर ती माती राहणार आहे मित्रांनो, असं कवी म्हणतो. आणि फार सुंदर त्यांनी म्हटलेलं आहे की मूळ कुठे आकळेना विश्वाच्या खोल तळाशी, जडत्वातून स्फुरलेली अखंड ती अविनाशी. अविनाशी आहे माती, कशी आहे? अविनाशी आहे. जडत्व आहे तिच्यामध्ये, आहे ना. आपण विज्ञानामध्ये बघतो की जडत्वातून काही आकाराला येत नाही, किंवा जडत्व जे आहे ज्याला आपण स्वतःहून काहीतरी क्रिया केल्याशिवाय जडत्वाला गती मिळत नाही. परंतु ह्या मातीचं जडत्व मात्र वेगळं आहे मित्रांनो. ते कसं आहे? त्याच मातीच्या शेतातल्या मातीतून आपण अन्न पिकवतो. शेतातल्या मातीमध्ये कितीही उन्हात आपण असलो तर त्या मातीमध्ये आपले पाय भाजत नाही. आपल्याला तिथे थंडावा लागतो, गारवा लागतो. त्याचबरोबर उगवण्याची जी क्षमता आहे ती त्या मातीत असते. जगभरामध्ये आपण वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ तर मातीतला आपल्याला वेगवेगळे मातीचे रंग, रूप, प्रकार आपल्याला पाहायला मिळतील. परंतु अगदी सहाराच्या वाळवंटातही जर तुम्ही गेले तरी पाहिलं तरी त्या मातीमध्ये सुद्धा उगवण्याची क्षमता आहे ना. कबीरांचं फार हे आहे की खजुराचे जे पेड आहेत, है ना, झाडं आहेत, ते सुद्धा वाळवंटाच्या मातीतून जन्माला येतात. समुद्रावरच्या काठावर असणारे जे माती आहे त्यामध्ये नारळाची झाडं उगवतात. आणि समुद्राचं पाणी किती अथांग अफाट असलं तरी त्या पाण्याने आपली तहान भागत नाही. तर त्या काठावरच्या झाडामध्ये जे पाणी आलेलं असतं नारळाच्या झाडामध्ये ते अतिशय सुमधुर असतं, गोड असतं, माणसाची तहान भागवणार असतं. तसंच वाळवंटामध्ये निर्माण झालेली ही झाडं, काटेरी आपण बघतो ती झाडं किंवा खजुराची झाडं, तीही तिथली जीवनदायिनीच आहे. म्हणजे संबंध मानवी संस्कृतीचा जर इतिहास आपण बघितला तर मानवी संस्कृती ही कुठे कुठे विकसित झाली असेल तर जिथे जिथे माती आहे तिथे तिथे मानवी संस्कृती विकसित झालेली आहे. पाणी आणि माती हा अतिशय महत्वाचा असा घटक आपल्या मानवी संस्कृतीमध्ये आहे. आणि या मातीविषयीचे अनेक संदर्भ आपल्याला लोकजीवनातून आपल्याला सापडत असतात, आढळत असतात. आपल्या वेदांपासून, उपनिषद, अगदी पुराणापासून तर आतापर्यंत अनेक लोकांनी मातीची महती गायलेली आहे. आणि म्हणजे कवी म्हणतो की अगणित आले गेले सांगून मातीची महती, ती चमत्कार सृष्टीचा ती विपुल नाही गणती. अनेक लोक आले, अनेक तत्ववेत्ते झाले, अनेक प्रज्ञासूर्य झाले, अनेक समाज सुधारक झाले. त्या सगळ्यांनी कशाची महती गायलेली आहे? आमच्या पुराणातून, इतिहासातून, वेदातून, उपनिषदातून कशाची महती गायल्या गेलेली आहे? तर मातीची सुद्धा महती गायली गेलेली आहे. भगवान बुद्धांना जेव्हा ज्ञानप्राप्ती झाली त्यावेळेस ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर ज्यावेळेस त्यांना प्रश्न विचारण्यात आला की आपल्याला ज्ञान प्राप्त झालेला आहे तर
हे ज्ञान प्राप्त झालेलं आहे तर त्याचं साक्षीदार कोण आहे? आणि त्यावेळेस त्यांची जी प्रसिद्ध मुद्रा आहे, भूमी स्पर्शाची जी मुद्रा आहे, तर त्यांनी सांगितलेलं आहे की इथली भूमी, इथली माती जी आहे, इथली जमीन जी आहे ती याची साक्षीदार आहे. वास्तविक ती तर जडत्व आहे, ती स्वतःहून हलू शकणार नाही, तिला गती दिल्याशिवाय ती होणार नाही. पण तिच्यातली सर्जक शक्ती जी आहे ती भगवान बुद्धांनी ओळखलेली आहे आणि त्यांनी सांगितले की नाही, ही जी भूमी आहे, हा जो मातीचा स्पर्श आहे, तो माझ्या ज्ञान प्राप्तीचा साक्षी आहे. म्हणजे हे जे बोलणं आहे ते अत्यंत अलंकारिक स्वरूपाचं आहे. परंतु अलंकारिक स्वरूपाचं जरी असलं तरी मातीची महती जी आहे ती खरोखरच काय म्हणता येईल आपल्याला की ती गायल्या गेलेली आहे किंवा ती गायल्या गेली पाहिजे. कारण मातीशिवाय माणसाचं आयुष्यच नाही आहे ना. कारण माणूस जन्माला येतो तो मातीतूनच येतो आणि त्याचं निर्माण होतं तर ते सुद्धा मातीमध्येच शेवटी तो विलय पावत असतो. आणि म्हणून मग मातीपासून ज्यावेळेस आपण पाहतो, कवी म्हणतो की सृष्टीच्या रचनेमधले ती जडत्वाचे देणे, ती दिव्य रूप निधान अंगीच स्वयंभूलेने, है ना. जसं मी आधीच सांगितलं की मातीपासून आपण जडत्व तर आहे, पण त्याच मातीपासून आपण वेगवेगळ्या मूर्ती तयार करतो. मातीपासून दगड झालेल्या त्या दगडाला आपण आकार देतो आणि तो जो आकार आहे तो सुद्धा कशाचा असतो मित्रांनो? तर तो सुद्धा हा आकार घेतो, परमेश्वराचा आकार साकार करतो आपण. आणि म्हणून माती जी आहे ती अतिशय आपल्या जीवनामध्ये महत्वाची भूमिका बजावत असते. दुसरी एक गोष्ट अशी आहे मित्रांनो की माती हे समानतेचं प्रतीक आहे. माती भेदभाव करत नाही. चोर, सज्जन, दुर्जन, सृष्ट, दुष्ट, पापी, पुण्यवान अशा पद्धतीचा भेदभाव माती करत नाही. माती काय करते? माती सगळ्यांना समान न्याय देते. मातीतून उगवलेलं अन्न माती सांगत नाही की अमुक एका धर्माच्या माणसासाठीच मी अन्न उगवलेलं आहे किंवा अमुक एका जातीच्या माणसासाठीच मी अन्न उगवलेलं आहे. तर माती त्याविषयी सांगत नाही, असं माती कधीच म्हणत नाही. माती उत्पादक आहे, माती सर्जक आहे, माती उलट आमची दाती आहे. ती भेदभाव करत नाही, ती सर्वांना समान न्यायाने वागवते. परमेश्वर जर कुठे असेल, अलौकिक शक्ती जर कुठे असेल तर ती शक्ती आम्हाला दिसते, ती फक्त आम्हाला मातीमध्येच दिसते. आणि म्हणून मग मातीची जी महती आहे ती महती आपण लक्षात घेतली पाहिजे. कवीने अतिशय सुंदर 7 कडव्यांमध्ये या कवितेचा एकंदर सार सांगितलेला आहे. मातीविषयी तो बोलतो आहे. मातीविषयी सांगत असताना मातीची महती त्यानं गायलेली आहे. आणि आज आम्ही पाहत आहोत की आजची जी पिढी आहे किंवा आजचं जे जीवनमान आहे ते प्रदूषणाने, आधुनिकीकरणाने इतकं विकसित झालेलं आहे की त्याची नाळ हळूहळू माणसाची मातीपासून तुटत चाललेली आहे. लहानपणी आपण मातीमध्ये खेळायचो, नकळतपणे आपल्या शरीरामध्ये लोह, कॅल्शियम हे मातीच्या माध्यमातून चालल्या जायचं. आणि आज मुलगा जन्मल्याबरोबर त्याच्या पायामध्ये सॉक्स असतात, बूट असतात आणि त्यामुळे मातीपासून माणसं दूर जात आहेत, मातीपासून माणसं लांब होत आहेत. आणि म्हणून येणाऱ्या पिढ्यांसाठी कदाचित माती राहणार नाही. आम्ही रासायनिक खतं वापरून मातीला आम्ही काय केलेलं आहे, सर्जनशीलता जी आहे तिची ती आम्ही मारून टाकलेली आहे. आणि म्हणून मग आम्हाला असं वाटतंय की पुढच्या पिढ्यांसाठी माती राहील का नाही. आणि म्हणून मग कवीला मातीविषयीची कविता गावी वाटते. मित्रांनो, माती या कवितेविषयीचे जे रसग्रहण आहे मी ते आपल्या समोर सादर केलेलं आहे. आपल्याला हे रसग्रहण कसं वाटलं मला कमेंट करून कळवा. माझी माती ही जी कविता आहे भगवान भटकर यांची, ते खानदेशातील अतिशय महत्वाचे कवी आहेत, आधीच्या पिढीतले ते कवी आहेत. त्यांची कविता आणखी दुसरी कोणती एखादी कविता आपण वाचलेली असेल
तर कमेंट करा. आपल्या मित्राला, मैत्रिणीला आणि इतरांनाही माझा हा व्हिडिओ शेअर करा. आणि माझं चॅनल अजून पण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.